हेलो बच्चों, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चा मॅथमॅटिक्स सराव संच 1.4 म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 हा इथे बघणार आहोत. तर त्यातील पहिला प्रश्न दिले आहे की वर्गमुळात 2 ही संख्या संख्यरेषेवर दाखविली आहे. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या संख्यरेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. आता इथे कृती दिलेली आहे बघा, आणि त्यासाठी इथे काही एक आकृती दिलेली आहे. आता इथे संख्या रेषा दिलेली आहे आणि या संख्या रेषेवरती इथे बघा मधोमध 0 आहे. 0च्या लेफ्ट साईडला इथे -1 -2 -3 या पद्धतीने इथे नंबर आणि राईटला इथे +1. ठीक आहे, +1 नंतर इथे वर्गमुळात 2 आणि आपल्याला वर्गमुळात 3 हे आपल्याला इथे संख्या रेषेवर इथे दाखवलेली आहे. आता ह्याच्यानुसार आपल्याला इथे जी कृती दिलेली आहे त्यातील आपल्या रिकाम्या जागा भरायच्या आहे. आता संख्या रेषेवरती Q हा बिंदू हा वर्गमुळात 2 ही संख्या दाखवतो. कोणती संख्या दाखवतो असं विचारलेलं आहे, तर Q हा बिंदू कोणती संख्या दाखवतो? वर्गमुळात 2. त्यानंतर Q बिंदूपाशी एक लंब रेषा काढली आहे आणि त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. आता Q या बिंदूपाशी एक लंब रेषा काढलेली आहे. बघा, Q या बिंदूपाशी एक लंब रेषा अशी स्टँडिंग लाईन काढलेली आहे आणि ही जी रेषा आपण इथे काढलेली आहे ही या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R इथे दिलेला आहे. ठीक आहे, अशी लंब रेषा काढलेली आहे आणि हा जो बिंदू आहे तो R ने दर्शविलेला आहे. आणि OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण तयार होतो. आता O आणि R हा ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस कोणता काटकोन त्रिकोण तयार होतो? कोणता त्रिकोण तयार होतो बघा? O R आणि Q. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा लेंथ OQ, इथं लेंथ O आणि Q दिलेली आहे बरोबर. आता त्या पायथागोरसचा सिद्धांत सांगितलेला आहे. त्या पायथागोरसच्या सिद्धांतानुसार लेंथ OQ इज इक्वल टू वर्गमुळात 2. OQ ही किती दाखवली आहे? वर्गमुळात 2. त्याचनुसार लेंथ OR, O आणि R ती किती आहे? 1 आहे. आता पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. लेंथ OR स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ OQ स्क्वेअर प्लस लेंथ OR स्क्वेअर. आता लेंथ OR किती दिली आहे? वर्गमुळात 2. सॉरी, OR आपल्याला इथे काढायचे, लेंथ OR काढायची आहे. लेंथ OQ किती दिलेली आहे? वर्गमुळात 2. त्याचा वर्ग लिहायचा आहे प्लस QR किती आहे? 1. मग 1चा वर्ग बरोबर वर्गमुळात 2 आहे त्याचा वर्ग म्हणजे इथे किती येणार? 2. आणि 1चा वर्ग इथे दिलेला आहे तो किती येणार? 1. 2 प्लस 1 किती आले? 3. आपलं उत्तर आलं 3. म्हणून लेंथ OR त्याचा वर्ग इज इक्वल टू वर्गमुळात 3. ठीक आहे, OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्या रेषेवर जेथे छेदतो त्या बिंदूला C असे नाव आपण देऊ आणि C बिंदू हा वर्गमुळात 3 ही संख्या दाखवतो. ठीक आहे, त्याचनुसार दुसरा प्रश्न आहे संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा असं म्हटलेलं आहे. आता त्यानुसार इथे आकृती काढायची आहे. एक संख्या रेषा काढायची आहे. मगाशी आपण बघितली मागच्या एक्झाम्पलमध्ये त्याच पद्धतीने मधोमध इथे 0 आहे. 0च्या लेफ्ट साईडला -1 आणि राईट साईडला +1. आता वर्गमुळात 2 आपल्याला मगाशी दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला काढायचं आहे आणि एक लंब रेषा काढायची आहे. तिला आपण R हे नाव दिलेलं आहे. आता वर्गमुळात 2 नंतर पुढे येईल वर्गमुळात 3. तेवढ्याच अंतरावर वर्गमुळात 4 आणि तेवढ्याच अंतरावर वर्गमुळात 5. आणि आपल्याला हे इथे छेदून घ्यायचं आहे. R पासून तर वर्गमुळात 3 या पद्धतीने आपल्याला असं छेदून घ्यायचं आहे आणि काटकोन त्रिकोण तयार करायचा आहे. पहिला काटकोन त्रिकोण तयार होतो ORQ. त्यानंतर ह्याचा पुढचा जो बिंदू मिळतो त्याला आपण आपल्या पद्धतीने नाव द्यायचं आहे O. मी इथे S नाव दिलं तर OS. इथे T होईल. OS L दिलं नाव तर L होईल. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जो आहे वर्गमुळात 4 जो आहे वर्गमुळात 4 याला इथे M नाव दिलेलं आहे म्हणून OPM. आणि पुढे त्यानंतर पुढचा जो पॉइंट येतो तो येतो वर्गमुळात 5. ठीक आहे,
या पद्धतीने आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या इथे दाखवायची आहे आणि उकल आपल्याला सोडवायची आहे, म्हणजे कृती करून दाखवायची आहे. आता OP वर्गमुळात 5 इथे घेतलेला आहे. आता वर्गमुळात 5 इथे आपला कसे आले त्या पद्धतीने, त्यासाठी आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत इथे वापरायचा आहे. त्यासाठी आपण काटकोन त्रिकोण कोणता घेणार? OPM. OP याचा वर्ग प्लस OM आणि PM याचा वर्ग. ठीक आहे. OP वर्ग इज इक्वल टू OM वर्ग प्लस PM वर्ग. आता O आणि M हे किती आहे? वर्गमुळात 4 त्याचा वर्ग आणि P आणि M हे किती अंतर आहे? 1 चा वर्ग. ठीक आहे. वर्गमुळात 4 चा वर्ग किती येतो? 4 आणि 1 चा वर्ग किती येतो? 1. म्हणून 4 अधिक 5 4 अधिक 1 5. म्हणून आपल्या पुढे कोणता नंबर येतो? वर्गमुळात 5. आपल्याला ते संख्या रेषेवर तो दाखवायचा आहे आणि तो T या नावा अक्षराने दाखवलेला आहे. ठीक आहे. म्हणून O आणि P, OP हा काय झाला? वर्गमुळात 5 झाला. लक्षात आलं? त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 3 नंबरचा आहे. संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. त्याच पद्धतीने आपण इथे घेणार आहोत. इथे संख्या रेषा काढायची आहे. संख्या रेषेवर मधोमध इथे 0, नंतर इकडे -1, त्यापुढे -1, नंतर राईट साईडला +1 +2. त्यानंतर आपण +2 च्या नंतर इथे बघा पुढे वर्गमुळात 7 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. तर 0 पासून 1 पर्यंत इथे मध्ये एक डॉट घेतला आपण, तर इथे वर्गमुळात 1. ठीक आहे. नंतर वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, नंतर वर्गमुळात 4, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 7. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथे संख्या रेषेवरती 7 दाखवणार आहोत. आणि इथे बघा 7 कशा पद्धतीने आले, तर आपण इथे काटकोन त्रिकोण तयार केलेला आहे OP आणि Q. ह्या संख्या रेषेवरती Q हा बिंदू इथे घेतलेला आहे. Q बिंदू पासून इथे लंब रेषा काढलेली आहे O. तिला नाव, लंब रेषेवरती जो पॉइंट घेतला तिला नाव दिलं P. ठीक आहे. OPQ असं आपल्याला जॉईन करायचं आहे. त्यानंतर तेवढ्याच अंतरावरती पुढे पण आपल्याला डॉट घ्यायचा आहे आणि त्याची देखील लंब रेषा काढायची आहे. आता पायथागोरसचा सिद्धांत आपण इथे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार आपण इथे लिहिणार आहोत OP वर्ग बरोबर OQ वर्ग प्लस PQ वर्ग. OP वर्ग इज इक्वल टू OQ किती आले? OQ आले आपले 6. ते बघा 4a, नंतर हा पॉइंट 5 चा, नंतर हा 6 चा, वर्गमुळात 6 प्लस Q आणि P हे अंतर झालं 1. 1 चा वर्ग. 6 चा वर्ग, वर्गमुळात 6 आहे म्हणून इथे किती आले? 6 प्लस 1 चा वर्ग 1, म्हणून 6 + 1 7. म्हणून OP किती आले बघा? O आणि P हे अंतर किती आलं आपलं? 7 आलं. म्हणून OP इज इक्वल टू वर्गमुळात 7. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सराव संच 1.4 इथे बघितलेला आहे. आय होप तुम्हाला नक्की समजला असेल. हा व्हिडिओ जर आवडला, समजला, त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रॅक्टिस सेट 2.1 समांतर रेषा व छेदिका हे जे प्रकरण आहे त्यातील 2.1. ठीक आहे.